श्री स्वामी समर्थ। नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। या व्हिडिओमध्ये आपण 2025 या नवीन वर्षाचे मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य पाहणार आहोत। येणारे हे नवीन वर्ष मेष राशीसाठी आर्थिक स्थिती, नोकरी, करिअर, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, कुटुंब, वैवाहिक जीवन, प्रेम जीवन, नातेसंबंध या दृष्टिकोनातून कसे असणार आहे हे आपण पाहणार आहोत माझ्यासोबत। नमस्कार, मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी। व्हिडिओ पाहण्याआधी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मेष राशीच्या व्यक्तींसाठी 2025 हे नवीन वर्ष खूप आनंदाचे असेल। या वर्षात तुमच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडून येतील। वर्षाच्या सुरुवातीलाच आर्थिक फायदा होण्याचीही शक्यता आहे। गुरुचे 3ऱ्या स्थानातून होणारे संक्रमण तुमच्या आयुष्यामध्ये खूप शुभ ठरणार आहे, की तुम्हाला तुमच्या आवडीची एखादी नोकरी मिळू शकते। गुरुच्या शुभ ग्रहामुळे तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल। व्यवसायातही तुम्हाला मोठे यश मिळेल। या वर्षात पैशाची कमतरता फारशी भासणार नाही। विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे वर्ष खूप फलदायी ठरेल। ऑक्टोबर मध्ये गुरुच्या भ्रमणामुळे तुमची बिघडलेली कामे पूर्ण होऊ शकतील। या वर्षी तुम्ही नवीन घर, वाहन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल। आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही हे वर्ष चांगले असणार आहे। तुम्हाला पूर्वीच्या आजारांपासून आराम मिळेल। तुम्ही एखाद्या आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल। तुम्ही खूप उत्साही असाल, त्याचे सकारात्मक परिणामही तुम्हाला पाहायला मिळतील। जुन्या मित्रांच्या भेटीगाठीसाठी हे वर्ष खूप चांगले जाणार आहे। या वर्षी तुम्हाला कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल। शनीचे 12व्या घरातून होणारे संक्रमण तुमच्यासाठी खूप शुभ फळे देणार आहे। यावर्षी तुम्हाला उत्पन्नाचे विविध मार्ग सापडतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत होईल। तुम्हाला व्यवसायातही यश मिळेल। तसेच 2025 हे वर्ष नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही खूप चांगले आहे। यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी अनेक नवीन संधी चालून येतील। यावर्षी तुम्हाला कामानिमित्त परदेशात प्रवास करण्याचीही संधी मिळेल। परदेशातील प्रवास तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरतील। यावर्षी शेवटी तुम्हाला काही चढउतार पाहायला मिळतील। तुमच्या जवळच्या मित्रासोबत भांडण होण्याची शक्यता आहे। तुम्हाला तुमच्या रागावर आणि बोलण्यावर खूप नियंत्रण ठेवावे लागेल। या वर्षात थोडेसे सुखाचे तर थोडेसे दुःखाचे असे प्रसंग, प्रेमामध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे। तुमच्या प्रिय व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवणे तुम्हाला खूप महागात पडेल। एकंदरीतच हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल। यावर्षी तुम्हाला तुमच्या जीवनात खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील। तसेच प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल। आता आपण मेष राशीची या वर्षीची आर्थिक स्थिती, नोकरी, करिअर व व्यवसाय, आरोग्य तसेच कुटुंब, वैवाहिक जीवन, प्रेम व नातेसंबंध याविषयी सविस्तर पाहूयात। तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी खूप लकी ठरेल। व्यवसायामध्ये तसेच नोकरीमध्ये पदोन्नती मिळेल। तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। तुमचे कोणतेही काम तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने पूर्ण कराल। व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन योजना तुम्ही अंमलात आणू शकाल। भागीदारी व्यवसायातूनही तुम्हाला चांगला नफा मिळेल। नोकरदारांसाठी हे वर्ष अनेक चांगल्या संधी घेऊन येईल। राहूचे 11व्या घरातून होणारे संक्रमण तुमच्या उत्पन्नात आणि आर्थिक स्थितीमध्ये वाढ करेल। शेअर मार्केटशी संबंधित व्यक्तींना यश मिळू शकेल। तुम्ही कोणत्याही दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळविण्यासाठी यावर्षी गुंतवणूक करणे गरजेचे आहे। यावर्षी तुम्ही उत्तम संपत्ती मिळवू शकाल। तुमच्या कामात कोणतेही अडथळे येणार नाहीत, त्यामुळे तुमची रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील। तुम्हाला समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल। कला,
साहित्य, संगीत आणि संशोधनाच्या संबंधित व्यक्तींसाठी हे वर्ष खूप लाभदायक ठरणार आहे. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील. यावर्षी तुम्ही तुमची जुनी कर्ज नक्की फेडू शकाल. तसेच तुमचा आत्मविश्वासही खूप वाढेल. हे वर्ष सर्व महिलांसाठी पैसे कमावण्याच्या अनेक चांगल्या संधी घेऊन येईल. जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला त्यामध्ये नक्की यश मिळेल. हे वर्ष विद्यार्थ्यांसाठीही खूप चांगले जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात तुमच्या मेहनतीचे तुम्हाला उत्तम फळ मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचीही शक्यता आहे. यावर्षी तुमच्यासाठी अनेक नवीन संधी येणार आहेत, तर त्या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करा. एकही संधी आपल्या हातातून जाऊ देऊ नका. गुरुची शुभदृष्टी तुमचे करिअर उजळविण्याचे काम करेल. तसेच तुमचे नशीब तुम्हाला खूप चांगली साथ देईल. तुमच्या जीवनात खूप प्रगती होईल. विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील. ऑफिसमध्ये तुमची कामगिरी उत्तम असेल आणि त्यामुळे तुमचा सन्मानही होईल. तुम्ही तुमचे काम अत्यंत मेहनतीने आणि उत्साहाने नक्की पूर्ण करू शकाल. करिअरमध्ये यशाच्या अनेक संधी मिळतील. नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. तसेच तुमच्या कामाचे कौतुकही होईल. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूप खुश असतील. तसेच प्रत्येक कामात तुम्ही तुमचे सर्वोत्तम देण्याचा खूप प्रयत्न कराल. नोकरीच्या ठिकाणी वेगळी ओळख निर्माण करण्यात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तसेच तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वात थोडेसे बदल करावे लागतील. बेरोजगार लोकांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे. सरकारी कामात तुम्हाला चांगला फायदा होईल. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी उत्तम पद्धतीने वागणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही जर सर्वांशी मिळून मिसळून वागलात आणि त्या पद्धतीनं काम केलं तर करिअरमध्ये पुढे जाण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तुम्ही तुमचे कौशल्य वाढविण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यासही काही हरकत नाही. पैशाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची काही गडबड करू नका. तुमच्यासाठी हे नवीन वर्ष तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करणारे ठरेल. हे वर्ष तुमच्या आरोग्यासाठीही खूप चांगले राहील. आरोग्याच्या बाबतीत जास्त काळजी करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या. तसेच वर्षातून 2दा तरी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्या. व्यायाम आणि योगासने करून स्वतःला तुम्ही निरोगी ठेवू शकाल. कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण घेऊ नका. यावर्षी गुरुच्या शुभग्रहामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुम्ही धार्मिक कार्यक्रमांमध्येही सहभागी व्हाल. गोरगरीब गरजू व्यक्तींना तुमच्याकडून मदत केली जाईल. घरामध्ये आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या घरात एखादे शुभकार्य होण्याचीही शक्यता आहे. तुमच्या मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी तुम्हाला सकारात्मक विचार करावे लागतील आणि हेच तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. नियमित योग आणि ध्यानधारणा केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहील. तसेच तुमच्यावरती असलेला कामाचा ताणही कमी होईल. तुमचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी तुम्ही व्यायामाकडे विशेष लक्ष द्या. वर्षाच्या शेवटी तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या त्रास देतील. बद्धकोष्ठता, अपचन किंवा पचनाशी संबंधित इतर समस्या तुम्हाला जाणवतील. त्यामुळे तुमच्या खाण्याच्या सवयींची सुरुवातीपासूनच काळजी घ्यावी लागेल. कामासोबतच स्वतःसाठीही थोडासा वेळ काढा. तुमच्या कामातून विश्रांती घेऊन एखाद्या छोट्याशा सहलीला तुम्ही जाऊ शकाल. असे केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात एक नवीन उत्साह जाणवेल. नियमित सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने तुमच्या आरोग्यामध्ये सकारात्मक बदल घडतील. संतुलित आहारासोबतच फळे, भाज्या, दूध तसेच ज्यूस याचा समावेश आहारामध्ये करावा. तुमच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडेसे जागरूक राहिल्यास आरोग्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी हे वर्ष खूप चांगले असेल. यावर्षी तुमचे वैवाहिक जीवनही छानच असेल. वर्षाची सुरुवातच तुमच्या जीवनात कौटुंबिक सुख आणि समाधान घेऊन येईल. कुटुंबातील सदस्यांचे तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल. जोडीदारासोबतच्या नात्यात जवळीक वाढेल.
तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयात तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा असेल. त्यामुळे तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकाल. कुटुंबामध्ये काही गोष्टींवरून सुरू असलेले मतभेद यावर्षी संवादाने तुम्ही कमी करू शकाल. अविवाहित लोकांचे विवाह होण्याचीही शक्यता आहे. 2025च्या मध्यानंतर केतू 5व्या स्थानातून जात असल्याने तुमच्या नात्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराशी किरकोळ गोष्टींवरून वादविवाद होतील. तसेच तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्येही खूप तणाव जाणवेल. प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सावधच राहावे लागेल. तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या व्यक्तीमुळे तुमच्या नात्यात गैरसमज निर्माण होतील. तुमच्या नात्यात विश्वास नसल्यामुळे तुमचे नाते तुटण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे तुमचे मार्ग वेगळे होऊ शकतात. त्यामुळे तुमचे नातेसंबंध सांभाळण्याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागेल. तसेच 2025च्या शेवटच्या महिन्यात तुमच्या कुटुंबात कलहाचे वातावरण निर्माण होण्याचीही शक्यता आहे. तसेच कौटुंबिक सुखात कमतरता जाणवेल. तुमच्या प्रेमजीवनातील गैरसमजामुळे तुम्ही खूप तणावामध्ये असाल. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपले नाते आपल्याला कसे टिकवता येईल याकडे लक्ष द्या. आपापसात भांडत बसण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमचे नाते तुम्हाला उत्तम पद्धतीने टिकवून ठेवता येईल. प्रेम संबंधासाठी हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे असेल. चुकीच्या नात्यात राहण्यापेक्षा ते नाते तोडणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे यावर्षी तुम्हाला प्रेमात आशा आणि निराशा दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नात्यामध्ये जास्त न गुंतता व्यावहारिक विचार करणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. आता वर्ष 2025 मध्ये मेष राशीने काय करावे आणि काय करू नये हे पाहूयात. मेष राशीने यावर्षी दर मंगळवारी श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन दुर्वा अर्पण कराव्यात. याचबरोबर यावर्षी मेष राशीने आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. कोणाशीही बोलताना विचार करूनच बोलावे. तरच हे वर्ष मेष राशीसाठी सुख, संपत्ती, यश, आनंद, समृद्धी आणि संपन्नता मिळवून देईल. अशा नियमित वार्षिक, मासिक, साप्ताहिक व दैनिक राशी भविष्यासाठी तसेच ज्योतिषशास्त्रीय, अंकशास्त्रीय, वास्तुशास्त्रीय माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री गुरुदेव दत्त.